महात्मा गांधी भाग 2 या सत्रात आपण पाहणार आहोत भारतातील महात्मा गांधी यांचे सार्वजनिक जीवन. आत्ता जे आपण ही सर्व माहिती ऐकत आहोत ही आपल्याला मराठी विश्वकोश येथे देखील उपलब्ध आहे. गांधी दक्षिण आफ्रिकेतला कायमचा रामराम ठोकून इंग्लंड मार्गे 9 जानेवारी 1915 रोजी मुंबईस परत आले. नामदार गोखले यांनी भारतात गेल्यावर 1 वर्षापर्यंत सार्वजनिक चळवळीत न पडता केवळ तटस्थपणे परिस्थिती समजवून घ्या असे त्यांना बजावून सांगितले होते. मुंबई, मद्रास इत्यादी शहरांमध्ये त्यांच्या सत्काराच्या सभा झाल्या. गांधींनी हरिद्वारचे कुलगुरू व शांतिनिकेतन यांनाच भेटी दिल्या. हरिद्वार येथे कांगडी गुरुदेवाचे गुरुकुलाचे आचार्य श्रद्धानंद यांची गाठ पडली. त्यांनीच प्रथम गांधींचा महात्मा म्हणून निर्देश करून गौरव केला. अहमदाबाद येथे साबरमती तीरावर 25 मे 1915 रोजी सत्याग्रहाश्रम स्थापन केला. आश्रमात राहणाऱ्या एका अस्पृश्यामुळे अहमदाबाद येथील व्यापाऱ्यांनी आश्रमास देणग्या देण्याचे बंद केले. आश्रम बंद पडण्याची वेळ आली, परंतु गांधींनी अस्पृश्यांना आश्रमात ठेवण्याचा आग्रह चालू ठेवला. हळूहळू पुन्हा अनुदान मिळू लागले व आश्रम स्थिरावला. विनोबा भावे, काकासाहेब कालेलकर, संगीतज्ञ खरे गुरुजी, गोपाळराव काळे, महादेवभाई देसाई, जे.बी. कृपलानी, किशोरलाल मशरूणवाला, प्यारेलाल इत्यादी गांधींचे अनुयायी आश्रमी बनले. हा सत्याग्रहाश्रम तेव्हापासून हळूहळू भारताच्या राजकीय स्वातंत्र्याच्या आंदोलनाचे मुख्य केंद्र बनला. हिंदू विश्वविद्यालयाचा स्थापना समारंभ 4 फेब्रुवारी 1916 रोजी झाला. त्या सभेत व्हॉइसरॉय लॉर्ड हार्डिंग, ॲनी बेझंट, हिंदी महाराजे आणि त्यांच्या राण्या, उच्चपदस्थ अधिकारी व अनेक पुढारी उपस्थित होते. या सभेत गांधीजींनी भाषण केले. ते म्हणाले, कालच्या चर्चेमध्ये भारताच्या गरिबीबद्दल मुक्त कंठाने भाषणे झाली. पॅरिसच्या जवाहेराला सुद्धा दिपावून टाकणाऱ्या जडजवाहरांनी मांडीत राजेमंडळी येथे बसली आहेत. भारताची गरिबी नष्ट करावयाची तर अगोदर डोळे दिपवणारे जडजवाहर राजे महाराजांपाशी आहेत, तेच काढून घेऊन याचा भारताच्या जनतेकरता निधी निर्माण करावा. हे सर्व धन गरीब शेतकऱ्यांच्या श्रमातून निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांची मुक्ती शेतकरीच करू शकेल. वकील, डॉक्टर, जमीनदार हे करू शकणार नाहीत. अशा अर्थाचे भाषण चालू असताना ॲनी बेझंट यांनी गांधींना हटकले व भाषण बंद करण्यास सांगितले. गांधी थांबले नाहीत. बेझंटनी ती सभा रागावून बरखास्त केली. गांधींनी 1917 मध्ये शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी बिहारमधील चंपारण्यास भेट दिली. त्या परिसरात गोऱ्या लोकांचे उसाचे व निळीचे मळे होते व तेथील हिंदी शेतकरी त्यांची कुळे होती. हे मळेवाले शेतकऱ्यांना छळीत, लुबाडीत, मारीत व त्यांची आर्थिक पिळवणूक करीत. ब्रिटिश सरकारने गांधींना चंपारण्य सोडून जाण्याचा हुकूम दिला. तो गांधींनी मानला नाही. यावेळी राजेंद्र प्रसाद, ब्रिजकिशोर, मझरुल हक इत्यादींचा परिचय झाला. चंपारण्य जिल्ह्यातील 850 खेड्यातील सुमारे 8000 शेतकऱ्यांच्या तक्रारी गांधींनी लिहून घेतल्या. 13 जून 1917 रोजी सरकारला चौकशी समिती नेमावी लागली. समितीच्या शिफारशीप्रमाणे सरकारने शेतकऱ्यांकडून खंड कमी घेतला जाईल, वेठबिगार रद्द होईल व इतर जुलमी प्रकार होणार नाहीत असे 18 ऑक्टोबर रोजी जाहीर केले. चंपारण्य सत्याग्रहामुळे गांधीजींचे भारतीय नेतृत्व चमकू लागले. त्यानंतर अहमदाबादच्या मजुरांच्या तुटपुंजा पगाराचा प्रश्न उत्पन्न झाला. युद्धजन्य महागाई शिगेस पोहोचली होती. मजुरांचा 70% बोनस गिरणीवाल्यांनी रद्द करण्याचे जाहीर केले. सुमारे 80,000 मजुरांनी सत्याग्रह करण्याचा बेत केला. 22 दिवस संप चालला. गांधींनी मजुरांचा संप टिकवण्यासाठी उपोषण केले. 3 दिवसात यश आले. मालकांनी 35% पगारवाढ मान्य केली. असे तंटे पुन्हा होऊ नयेत म्हणून मजूर महाजन नावाची संस्था स्थापन झाली. मजुरांप्रमाणे शेतकऱ्यांचाही प्रश्न याच साली उत्पन्न झाला. खेडा जिल्ह्यात भयंकर दुष्काळ पडला तरी सरकार
4 आणेच पीक येऊन देखील शेतसारा वसूल करू लागले. गांधींनी करबंदीची चळवळ हाती घेतली. ही चळवळ पसरू लागली म्हणून सरकार नमले व शेतसारा माफ झाला. पहिल्या जागतिक युद्धात भारतीयांनी मित्रराष्ट्रांना मदत करावी म्हणून 1917 साली व्हाईसरॉय लॉर्ड चेम्सफर्ड यांनी भारतीयांची परिषद बोलावली. त्या परिषदेत गांधींनी हिंदीमध्ये भाषण करून सैन्य भरतीला पाठिंबा दिला. या बाबतीत लोकमान्य टिळकांचे असे म्हणणे होते की भारतीयांना स्वराज्याच्या अधिकारांचे आश्वासन मिळाले तरच सैन्य भरतीला पाठिंबा द्यावा. गांधींनी बिनशर्तच पाठिंबा दिला. दक्षिण आफ्रिकेतील चळवळीपासून गांधींचा व दीनबंधू C.F. अँड्र्यूज या ख्रिस्ती धर्मप्रचारकाचा स्नेह जमला होता. ब्रिटिश सरकारचे भारतातील प्रतिनिधी आणि गांधी यांच्यामधला अँड्र्यूज हे एक महत्त्वाचा दुवा बनले. सैन्य भरतीच्या प्रचाराकरता देशभर फिरत असता गांधींची प्रकृती अत्यंत परिश्रमाने ढासळली. अतिसाराचा विकार जडला. अंगात बारीक ताप सारखा राहू लागला. खेडा जिल्ह्याच्या सत्याग्रहापासून वल्लभभाई पटेल यांचा स्नेहसंबंध वाढू लागला होता. वल्लभभाई अहमदाबादला गांधींना भेटावयास आले. वल्लभभाईंनी औषधोपचार घ्यावा असा त्यांना आग्रह केला. सुप्रसिद्ध डॉक्टर कानोगा यांनी प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी म्हणून औषधे व इंजेक्शन्स घेण्याचा आग्रह केला. गांधींनी तो नाकारला. एके दिवशी रात्री या दीर्घ आजारात गांधींना वाटू लागले की आपली अखेरची वेळ आली आहे. वल्लभभाईंनी पुन्हा डॉक्टर कानोगांना प्रकृती तपासण्यास बोलवले. त्यांनी नाडी तपासली. डॉक्टर म्हणाले, तशी भीती नाही, अत्यंत अशक्ततेमुळे मात्र मज्जातंतू क्षीण झाले आहेत. शेवटी एकच उपयोगी पडला. सर्व शरीराला बर्फाचा लेप केला होता. गांधी आजारातून बाहेर पडले. निसर्गोपचारावर त्यांची फार भिस्त. आश्रमात कोणी आजारी पडले तरी उपवास व निसर्गोपचार यांवरच ते भर देत होते. जर्मनांचा पराभव होऊन पहिले जागतिक युद्ध 1918 साली संपले. ब्रिटन विजयी झाले. ब्रिटिश राज्यकर्त्यांनी मुसलमानांची खिलाफत तोडून तिचे अनेक भाग केले. भारतातील मुसलमान यामुळे संतप्त झाले. ब्रिटिश सरकारने मॉन्टेग्यू चेम्सफर्ड समितीच्या भारताच्या राजकीय हक्कांसंबंधी शिफारशी करण्याकरता नेमली. त्यात स्वराज्याचे हक्क नव्हतेच. लोकप्रतिनिधींची कायदेमंडळे व द्विदल राज्यपद्धती देण्याचे मात्र ठरले. परंतु गव्हर्नरांचे व केंद्रीय सरकारचे वरिष्ठ अधिकार कायम ठेवले. भारतात असंतोष पसरत होता. तो दाबून टाकण्याकरता न्यायमूर्ती रावलट यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या शिफारसींप्रमाणे दडपशाहीचा कायदा केंद्र सरकारने मंजूर केला. या कायद्याच्या विरुद्ध गांधींनी सत्याग्रहाची चळवळ उभारली. गांधींनी भारतभर दौरा सुरू केला. 6 एप्रिल 1919 रोजी देशभर हरताळ पाळण्यात आला. हिंदू व मुसलमान यांच्यामध्ये प्रचंड एकजूट घडून आली. पंजाब सरकारने पंजाबमध्ये शिरण्याची गांधींना मनाई केली. पंजाब सरकारने त्यांना अटक करून परत मुंबईला पाठवले. देशभर हाहाकार उडाला. जालियनवाला हत्याकांडामुळे गांधींनी सुरू केलेला सत्याग्रह तात्पुरता तहकूब केला. काँग्रेसने पंडित मदन मोहन मालवीय, मोतीलाल नेहरू, चित्तरंजन दास, उमर सोमानी इत्यादींची पंजाबात अथवा अन्यत्र झालेल्या अत्याचारांच्या चौकशीकरता 14 ऑक्टोबर 1921 रोजी सरकारने लॉर्ड हंटर यांच्या अध्यक्षतेखाली 5 गोरे व 3 हिंदी गृहस्थ यांची समिती नेमली. या समितीपुढे सत्याग्रहाचे प्रवर्तक म्हणून गांधींचीही साक्ष झाली. काँग्रेस समितीने असा निर्णय दिला की लोकांना हिंसक मार्गापासून परावृत्त करण्याकरता हरताळ पाळण्यात आला होता. सत्याग्रहाची चळवळ हे सरकार विरुद्ध बंड होते, परंतु सरकारच्याही हातून अन्याय झाले अशी कबुली हंटर समितीने दिली. 1920 साली नागपूर येथे काँग्रेसचे अधिवेशन भरले. त्यात असहकारितेचे आंदोलन सुरू करण्याचा ठराव मान्य करण्यात आला. खिलाफतीचे पुनरुज्जीवन करण्याची चळवळही याच चळवळीबरोबर उभारली. देशभर सभा, मिरवणुका, प्रभात फेऱ्या निघू लागल्या. कायदेमंडळावर देशातील शेकडो प्रतिनिधी
प्रतिनिधींनी बहिष्कार घातला. हजारो लोकांनी सरकारी नोकऱ्या सोडल्या. अनेक वकिलांनी व बॅरिस्टरांनी वकिलीची कामे सोडली. परदेशी मालावर व ब्रिटिश कापडावर बहिष्कार टाकण्याचे आंदोलन देशभर पसरले. राष्ट्रीय शिक्षणाच्या खाजगी संस्था स्थापण्यात आल्या, परंतु ब्रिटिश सरकारने दडपशाही सुरू केली. लक्षावधी लोकांना कारावासात टाकले. गांधींनी या अत्याचारी असहकारितेची शेवटची पायरी म्हणून सामुदायिक कायदेभंग व करबंदी करण्याच्या चळवळीचा संकल्प सोडला. बारडोली तालुक्यात ही चळवळ सुरू करण्याचे ठरवले. गांधींनी बारडोली येथे आपला मुक्काम ठेवला, परंतु उत्तर प्रदेशात चौरी चौरा येथे दंगे होऊन लोकांनी जाळपोळ केली व त्यात पोलिसांची हत्या झाली. त्यामुळे गांधींनी काँग्रेसच्या मुख्य कार्यकारिणीची बारडोली येथे 11 व 12 फेब्रुवारी 1922 रोजी बैठक बोलवून बारडोलीचा सत्याग्रह तहकूब ठेवला. महात्मा गांधींना त्यानंतर 10 मार्च रोजी अहमदाबाद येथे पकडण्यात येऊन राजद्रोहाच्या आरोपाखाली 6 वर्षांच्या कैदेची शिक्षा ठोठावण्यात आली. गांधींनी न्यायालयापुढे आपण राजद्रोह केला हे मान्य केले व सांगितले, ब्रिटिश राज्यपद्धती आणि तिचा कायदा हा भारतीय जनतेच्या हिताच्या विरुद्ध आहे. मी बादशहाविरुद्ध अप्रिती उत्पन्न केली नाही, तर ब्रिटिशांच्या राज्यपद्धतीविषयी अप्रिती उत्पन्न केली आहे. अशी अप्रिती उत्पन्न करणे हे कर्तव्य व सद्गुणांचे दर्शन मी समजतो. न्यायाधीश ब्रूमफिल्ड यांनी निकाल देताना सांगितले, तुमचे ध्येय उच्च व तुमचे वर्तन थोर साधूला शोभण्यासारखे आहे, परंतु तुमच्या सत्याग्रहाचा उद्देश उच्च व प्रयत्न अत्याचाराविरुद्ध असले तरीही अत्याचार घडले म्हणून तुम्हास मोठ्या खेदाने मला शिक्षा सुनवावी लागत आहे. 6 वर्षांच्या साध्या कैदेची शिक्षा मी फरमावतो. एरवडा जेलमध्ये गांधींना रवाना करण्यात आले. तेथे 1924 साली त्यांच्या आंत्रपुच्छ शोध हा विकार बळावला. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. 5 फेब्रुवारीला त्यांना मुक्त करण्यात आले. त्यानंतर गांधींनी ब्रिटिश राज्यकर्त्यांशी लढा न करता सामाजिक सुधारणांसारख्या विधायक कार्यक्रमास वाहून घेतले. मोतीलाल नेहरू, चित्तरंजन दास, विठ्ठलभाई पटेल इत्यादी काँग्रेस नेत्यांनी स्वराज्य पक्ष स्थापून कायदेमंडळात स्वराज्याच्या हक्कांकरिता झगडायचे ठरवले. हिंदू मुस्लिम ऐक्य, अस्पृश्यता निवारण, खादी ग्रामोद्योग, गावसफाई इत्यादी कार्यक्रम गांधींनी हाती घेतले. गांधींनी देशभर प्रवास करून प्रचार केला. राजगोपालाचारी जवाहरलाल नेहरू हे गांधींच्याच विधायक कार्यक्रमात सहकार्य करू लागले आणि गांधींच्या कार्यक्रमाचे ते समर्थक बनले. काँग्रेसमधील M.R. जयकर, न.चि. केळकर, मदन मोहन मालवीय इत्यादी मंडळी मुसलमानांचे मन वळवणे अशक्य आहे असे म्हणून हिंदू महासभेकडे वळाली. काँग्रेसमधील अनेक मुसलमान नेते बॅरिस्टर जिना, सर अली इमाम यांनी डिसेंबर 1925 मध्ये अलीगढ येथे मुस्लिम लीगचे अधिवेशन भरवून मुसलमानांची फळी उभी केली. भारतातील राजकीय असंतोष केंद्राच्या व प्रांतांच्या विधिमंडळात शिरलेल्या स्वराज्य पक्षाच्या द्वारे वारंवार प्रकट होऊ लागला. हे पाहून नवे आंदोलन उद्भवण्याच्या अगोदरच राजकीय स्वयंनिर्णयाचे हक्क वाढवावे म्हणून ब्रिटिश राज्यकर्त्यांनी सायमन आयोग नेमण्याचे ठरवले. 3 फेब्रुवारी 1928 रोजी सायमन आयोग मुंबई बंदरात उतरला. तेव्हापासून त्याविरुद्ध निदर्शने सुरू झाली. देशभर ब्रिटिश विरोधी निदर्शनांचे थैमान सुरू झाले. काँग्रेसने सायमन आयोगावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला होता. लाहोरला लाला लजपतराय व लखनौला जवाहरलाल नेहरू यांच्यावर उग्र निदर्शने चालू असताना लाठी हल्ला झाला. लाला लजपतराय या लाठी हल्ल्याने उत्पन्न झालेल्या दुखण्यातच कालवश झाले. भारताचे राजकीय वातावरण तप्त झाले. हे पाहून पंडित जवाहरलाल नेहरू व सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेसचे उद्दिष्ट संपूर्ण स्वातंत्र्य जाहीर करण्याचे ठरवले. गांधी साम्राज्यान्तर्गत स्वराज्याचे समर्थक होते.
या दोघांना त्यांनी आश्वासन दिले की 31 डिसेंबर 1929 पर्यंत साम्राज्यांतर्गत स्वराज्य मिळाले नाही तर मी संपूर्ण स्वातंत्र्यावाला होईल. त्याच सुमारास भगतसिंग इत्यादी सशस्त्र क्रांतिकारकांच्या हालचाली सुरू झालेल्या गांधींच्या लक्षात आल्या. लॉर्ड आयर्विन यांच्या आगगाडीखाली नवी दिल्ली स्टेशनजवळ बॉम्बस्फोट झाला. भारताच्या राजकीय चळवळीला हिंसक वळण मिळणार असे दिसू लागले. ते टाळण्याकरता गांधींनी 1930 साली सविनय कायदेभंगाची घोषणा केली. 12 मार्च 1930 रोजी सकाळी 6:30 वाजता साबरमती आश्रमातून गांधींनी स्वराज्य मिळाल्याशिवाय परत येणार नाही अशी प्रतिज्ञा करून समुद्र किनाऱ्यावरील दांडीकडे मिठाचा कायदा तोडण्याकरता 72 सत्याग्रही वीरांसह यात्रा सुरू केली. 6 एप्रिलला यात्रा संपली. गांधींनी बेकायदेशीर रीतीने मीठ गोळा केले. देशभर मिठाचा कायदा मोडणारे सत्याग्रह आंदोलन उभे राहिले. 4 मे 1930 रोजी पहाटे गांधींना कराडी या गावी अटक झाली. येरवड्याच्या तुरुंगात सरकारने त्यांची रवानगी केली. देशामध्ये लक्षावधी लोक कायदेभंग करून कारावासाची शिक्षा भोगू लागले. 25 जानेवारी 1931 रोजी शांततामय वातावरण निर्माण करण्याकरता लॉर्ड आयर्विन यांनी गांधींची बिनशर्त सुटका केली. गांधी आणि आयर्विन यांच्यात वाटाघाटी सुरू होऊन 5 मार्च 1931 रोजी गांधी आयर्विन करार झाला. भारताच्या राजकीय स्वयंनिर्णयाच्या हक्काचा प्रश्न चांगल्या रीतीने सोडवण्याकरता इंग्लंडमध्ये नोव्हेंबर 1931 मध्ये भारतीय प्रतिनिधींची गोलमेज परिषद भरली. गांधी त्या परिषदेत उपस्थित राहिले. इंग्लंडमध्ये त्यावेळी कमरेला पंचा, अंगावर उबदार साधी शाल व पायात वाहना असा त्यांचा पोशाख होता. गोलमेज परिषदेमध्ये भाषण करताना गांधींनी सांगितले की ब्रिटिश प्रजाजन म्हणवण्यात मला एकेकाळी अभिमान वाटत होता. आता बंडखोर म्हणून घेणे मला जास्त आवडेल. हिंदू, मुसलमान, स्पृश्य व अस्पृश्य यांना विभक्त मतदारसंघ द्यावे की नाही याबद्दल तेथे हिंदी प्रतिनिधींमध्ये मतभेद झाले. अशा प्रकारची जातीयता स्वराज्यात राहू नये, त्याकरता प्राण गेले तरी चालतील असे गांधींनी त्या परिषदेत निकराने जाहीर केले. भारतात आल्यावर 3 जानेवारी 1931 रोजी गांधींना अटक झाली. त्यानंतर वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू, राजेंद्र बाबू, सुभाषचंद्र बोस, डॉक्टर अन्सारी, आझाद, कस्तुरबा, कमला नेहरू इत्यादी राष्ट्रीय नेत्यांना ब्रिटिश सरकारने अटक करून त्यांची कारागृहात रवानगी केली. 18 ऑगस्ट 1932 रोजी ब्रिटिश राज्यकर्त्यांनी डॉक्टर भी. रा उर्फ बाबासाहेब आंबेडकरांच्या आग्रहावरून अस्पृश्यांना विभक्त मतदारसंघ दिल्याचे जाहीर केले. हे ऐकल्यानंतर गांधींनी 20 सप्टेंबर रोजी या प्रश्नावर प्राणांतिक उपोषण सुरू केले. डॉक्टर आंबेडकरांशी त्यांनी वाटाघाटी केल्या. तारीख 26 रोजी गांधींचा जीव वाचवण्याकरता डॉक्टर आंबेडकरांनी तडजोड केली व येरवडा येथे करार झाला. 8 मे 1933 पासून त्यांनी पापाचे प्रायश्चित्त म्हणून 21 दिवसांचे उपोषण सुरू केले. सरकारने त्यांची लगेच मुक्तता केली. 12 जुलै 1933 रोजी गांधींनी सामुदायिक सत्याग्रहाचे आंदोलन मागे घेतले, परंतु त्यांनी 1934 मध्ये वैयक्तिक कायदेभंग सुरू केला. त्यातही पुन्हा त्यांना 1 वर्षाची कैदेची शिक्षा झाली, परंतु पुन्हा उपोषण सुरू केल्यामुळे सरकारने त्यांची काही दिवसांनी मुक्तता केली. जानेवारी 1934 मध्ये बिहार येथे भयंकर धरणीकंप झाला. हजारो लोक मेले, लाखो घरे जमीनदोस्त झाली. गांधींनी भूकंपग्रस्त भागात फिरून लोकांची सेवा केली. गांधींनी शेठ जमनालाल बजाज या आपल्या एका थोर अनुयायाच्या सांगण्यावरून वर्धा येथील सेवाग्राम येथे आश्रम स्थापन केला. तेथे ते अखेरपर्यंत राहिले आणि विधायक कार्यक्रमाला पुन्हा त्यांनी वाहून घेतले. त्यांनी 1938 मध्ये बंगालचा दौरा केला. बंगाल हे सशस्त्र क्रांतिकारकांचे केंद्रस्थान होते. शेकडो सशस्त्र क्रांतिकारक कारावासात खितपत पडले होते. त्यांना ब्रिटिश सत्ताधाऱ्यांशी विचारविनिमय करून त्यांनी बंधमुक्त केले. प्रांतिक व केंद्रीय निवडणुकीत
1937मध्ये बंगाल व पंजाब सोडून बहुतेक प्रांतामध्ये काँग्रेस बहुमताने निवडून आली. 7 प्रांतामध्ये काँग्रेस मित्रमंडळाचे राज्य झाले होते. दुसरे जागतिक महायुद्ध 1939मध्ये सुरू झाले. युद्ध सहकार्य नाकारून गांधींच्या सल्ल्याप्रमाणे या काँग्रेसच्या मंत्रिमंडळाने राजीनामे दिले. बॅरिस्टर जिनांच्या सल्ल्यानुसार मुस्लिम लीगने काँग्रेस मित्रमंडळ बरखास्त झाल्यामुळे देशभर मुक्तीदिन साजरा केला. 1941च्या एप्रिलमध्ये गांधींनी पुन्हा वैयक्तिक सत्याग्रह सुरू केला. भारतात शांतता नांदावी म्हणून 11 मार्च रोजी भारताला स्वराज्याचे हक्क युद्ध संपल्याबरोबर द्यावेत असे चर्चिल यांच्या मंत्रिमंडळाने ठरवून सर स्टॅफर्ड क्रिप्स यांचा आयोग भारताकडे पाठवला. गांधी प्रभूती नेते आणि क्रिप्स यांच्यात वाटाघाटी झाल्या, परंतु त्या अखेर फिसकटल्या. याचे कारण गांधींना युद्ध सहकार्य करायचे नव्हते. गांधींनी ब्रिटिशांना विरोध न करण्याचे युद्धारंभीचे धोरण नंतर बदलले होते. म्हणून त्यावेळचे व्हाईसरॉय वेव्हेल यांनी गांधी शब्दाचे पक्के नव्हते अशा अर्थाचे विधान या संदर्भात केले असावे. गांधींनी 8 ऑगस्ट 1942 रोजी अखिल भारतीय काँग्रेस समितीची मुंबई येथे बैठक बोलवली. त्या बैठकीत त्यांनी भारत स्वतंत्र झाला आहे असा निर्णय जाहीर केला आणि छोडो भारत आंदोलन देशभर सुरू केले. गांधींनी लोकांना सांगितले की करा किंवा मरा. 9 ऑगस्ट रोजी गांधींसह शेकडो नेत्यांची धरपकड झाली आणि त्यांना कारागृहात डांबण्यात आले. गांधींना पुणे येथील आगाखान बंगल्यात स्थानबद्ध केले. त्यांच्याजवळ कस्तुरबा, महादेव देसाई, डॉक्टर गिल्डर, डॉक्टर सुशील नायर, सरोजिनी नायडू इत्यादींना ठेवले. महादेव देसाई हे गांधींचे चिटणीस. त्यांना तेथेच मृत्यू आला. गांधींच्या पत्नी कस्तुरबा ह्या हृदयविकाराने आजारी होत्या. 22 फेब्रुवारी 1943 रोजी त्यांना मृत्यू आला. या अत्यंत प्रियजनांचा वियोग गांधींनी मोठ्या धैर्याने सहन केला. कस्तुरबांनी गांधींबरोबर मोठ्या निष्ठेने आदर्श पतिव्रता म्हणून जीवन व्यतीत केले. 6 मे 1944 साली गांधीजींची बिनशर्त मुक्तता झाली. 2 ऑक्टोबर 1944 रोजी 1,12,00,000चा कस्तुरबा निधी सेवाग्राम येथे गांधींच्या स्वाधीन करण्यात आला. काँग्रेस कार्यकारिणीचे जवाहरलाल नेहरू प्रभृती सभासद व अन्य नेते यांची जून 1945मध्ये कारागृहातून मुक्तता झाली. 1946मध्ये इंग्लंडमध्ये मजूर पक्षाचे मित्रमंडळ ॲटली यांच्या नेतृत्वाखाली सत्तारूढ झाले. त्यांनी मे 1946मध्ये भारताच्या स्वराज्याची योजना तयार केली. संविधान परिषद व हंगामी राष्ट्रीय मंत्रिमंडळ बनवण्याचा अधिकार भारताला त्या योजनेप्रमाणे मिळाला. 29 जुलै 1946 रोजी मुस्लिम लीगने पाकिस्तानच्या मागणीकरता आंदोलन उभारले. भारताची फाळणी अपरिहार्य झाली. गांधींना ती मुळीच मान्य नव्हती. एक वेळ माझ्या देहाचे 2 तुकडे पडले तरी चालेल, पण भारताची फाळणी मी होऊ देणार नाही असे गांधींनी जाहीर केले. परंतु 3 जून 1947 रोजी जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल इत्यादी नेत्यांनी भारताची फाळणी मान्य केली. या सुमारास हिंदू मुसलमानांचे यादवी युद्ध देशभर पेटले. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताचे स्वातंत्र्य जाहीर झाले. हिंदू मुसलमानांच्या भयंकर कत्तली चालूच होत्या. गांधींनी दिल्लीतील वातावरण शांत होईपर्यंत उपोषण करण्याचे जाहीर केले. 13 जानेवारी 1948 रोजी बेमुदत उपोषण सुरू केले. भारत सरकारने पाकिस्तानचे 55 कोटी रुपये परत करावे अशी गांधींची मागणी होती. ही मागणी वल्लभभाई प्रभृती नेत्यांनी मान्य नव्हती, परंतु गांधींचा जीव वाचवण्याकरता ती अखेर मान्य करावी लागली. 16 जानेवारी रोजी गांधींनी उपोषण सोडले. 30 जानेवारी 1948चा दिवस उजाडला. काँग्रेसने सत्तेचा स्वीकार न करता जनतेच्या दारिद्र्याचे प्रश्न सोडवावेत, विधायक कार्यक्रमाला वाहून घ्यावे म्हणून लोकसेवक संघ योजना गांधींनी तयार केली. ग्रामराज्य हा भारतीय स्वराज्याचा पाया बनावा असे भारताच्या संविधानाचे तत्त्व तीच समाविष्ट केले. राष्ट्रीय मंत्रिमंडळात पंडित जवाहरलाल नेहरू व सरदार वल्लभभाई पटेल यांच्यात तीव्र मतभेद उद्भवले होते. गांधीजींनी सरदारांना पटवले.
की ही फूट देशास अहितकारक आहे. संध्याकाळी 5 वाजले. बिर्ला भवनातून गांधी प्रार्थनास्थळाकडे जावयास निघाले. प्रार्थनास्थळाकडे जातानाच पुण्याचे नथुराम गोडसे हे नारायण आपटे या साथीदारांसह त्या प्रार्थनेच्या सभेत शिरले. गांधींच्या जवळ जाऊन प्रणाम करून नथुराम गोडसे यांनी गांधींच्या अंगावर गोळ्या झाडल्या. गांधी हे राम म्हणत धरणीवर पडले आणि गतप्राण झाले. भारतीय जनता दुःखसागरात बुडाली. जगातील मोठमोठे नेते, विचारवंत, शास्त्रज्ञ, विज्ञानवेत्ते, कलाकार दुःखाने व्यथित झाले. सर्वश्रेष्ठ विज्ञानवेत्ते अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी ही वार्ता कळाल्याबरोबर उद्गार काढले की असा महान माणूस या भूतलावर वावरत होता याचेच आश्चर्य वाटेल. अनेक तत्ववेत्यांनी म्हटले की मानवजातीला पापातून मुक्त करणारा व शांततेचे मानवी विश्व भविष्यकाली निर्माण होईल अशी आशा निर्माण करणारा हा माणूस होता. राष्ट्रपिता म्हणून सर्वश्रेष्ठ अद्वितीय बहुमान गांधींना प्राप्त झाला. हा महात्मा गांधी यांच्यावरचा भाग 2. धन्यवाद.